विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिका सोडविण्यापूर्वी आपण काय करायला हवं याविषयी आज आपण माहिती मिळवूया. तुम्हाला परीक्षा दालनामध्ये 10:30 वाजता घेतले जाते. वर्गात प्रवेश केल्यावर येणारे पर्यवेक्षक तुम्हाला अशा रंगाची उत्तरपत्रिका देतात. उत्तरपत्रिका हातात मिळाल्यावर आपण काय करायचं तर या उत्तरपत्रिकेचं सगळं एकूण एक पानं आपण उलटून पाहायची. सगळी पानं उलटून पाहायची. कशासाठी? काही वेळा पान फाटलेलं असतं, काही पानं दुमडलेली असतात, काही पानांवर रेषा आखलेल्या नसतात, काही उत्तरपत्रिकाची शिलाई निघालेली असते. मग अशी उत्तरपत्रिका आपण लगेच त्या पर्यवेक्षकांना परत करायची आणि दुसरी उत्तरपत्रिका त्यांच्याकडून घ्यायची. ती मिळाल्यावर पुन्हा एकदा अशीच उत्तरपत्रिका पाहायची आणि आपण उत्तरपत्रिका आखायला सुरुवात करायची. उत्तरपत्रिका आखणी का करायची? जसं आपण घराबाहेर पडताना जसं आपण नटून थटून आरशासमोर 10 वेळा उभं राहतो आणि नंतरच बाहेर पडतो, त्याप्रमाणे आपली उत्तरपत्रिका यावर्षी विविध तालुक्यांमध्ये, जिल्ह्यांमध्ये प्रवास करणार आहे. आत्तापर्यंत आपण ज्या परीक्षा दिल्या त्या परीक्षांचे पेपर्स कुणी तपासले? आपल्याच शिक्षकांनी, आपल्याच शाळेतले शिक्षक तपासत होते. आता तुम्ही 10वीची परीक्षा देत आहात, 12वीची परीक्षा देणार आहात. मग आता आपल्या उत्तरपत्रिका आपल्या शाळेत तपासल्या जाणार नाहीत, तर त्या आपला तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात किंवा आपला जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये जातात. आणि म्हणून आपली उत्तरपत्रिका आकर्षक असणं अतिशय गरजेचं आहे. उत्तरपत्रिका हातात पडल्यावर आपण उत्तरपत्रिकेची सर्वच्या सर्व पानं पेन्सिलच्या सहाय्यानं आखून घ्यायची. मग पेन्सिल वापरताना आपण कोणती वापरायची? पेन्सिल अशी वापरा जी अतिशय काळी कुट्ट जाड चालणारी नसावी. मग त्यासाठी आपण काय करायचं? साधा पर्याय लीड पेन्सिल वापरा. लीड पेन्सिलच्या सहाय्यानं आपण ही उत्तरपत्रिका आखायची आहे. मी तुम्हाला आता एक पान आखलेलं दाखवत आहे. ही बघा, ही उत्तरपत्रिका. इथं एक प्रिंटेड म्हणजे प्रत्येक पानावर एक छापील रेष असेल. ह्या रेषेच्या उजवीकडे आणि रेषेच्या डावीकडे 2 आपण उभ्या रेषा ओढायच्या आहेत. उभ्या रेषा. मात्र ही आतली रेषा ओढताना आपण काय करायचं? हे बघा, इकडं नीट पाहिलं तर तुम्हाला दिसून येईल 2 रेषा आपण आडव्या सोडल्यात. वर 2 रेषा सोडायच्या आणि खाली 2 रेषा सोडायच्या. अशाच प्रकारे उत्तरपत्रिकेच्या अगदी डावीकडे इथे एक उभी रेष ओढायची. ती ओढताना सुद्धा वर आडव्या 2 रेषा आणि खाली 2 आडव्या रेषा सोडायच्या. आणि नंतर या आडव्या रेषा 2 ज्या सोडलेल्या आहेत त्यापैकी सर्वात शेवटच्या रेषेवर आपण रेष ओढायची. ही रेष ओढताना इकडे थोडा गॅप सोडलेला आहे, थोडं अंतर सोडायचं आणि तशीच रेषा वरच्या सर्वात पहिल्या रेषेला ओढायची. रेषेला समांतर रेष. आणि अशा रेषा ओढल्या की 4 कोपरे दिसतात ना, ते 4 कोपरे आपण पेन्सिलच्या सहाय्यानं कर्व म्हणजे अर्धवर्तुळाकार जोडायचे. बघा, अशी उत्तरपत्रिका तुम्ही जर पूर्ण आखलीत, पूर्ण सगळी पानं आखून घ्यायची. सगळी पानं, एकही पान शिल्लक ठेवायचं नाही. जी 20 पानं असतात ना, 20च्या 20 पानं आखून घ्यायची आणि नंतर आपण उत्तरपत्रिका लिहायला सज्ज व्हायचं. आता ही उत्तरपत्रिका आखताना काही मुलं ह्या उत्तरपत्रिकेच्या वरच्या बाजूला बघा, इथे चौकोन आहेत.
ह्या चौकोनामध्ये आकडे टाकतात, प्रश्न क्रमांक वगैरे वगैरे. ह्या चौकोनांना अजिबात हात लावायचा नाही. हे चौकोन कोणासाठी असतात? तर पहिला जो भाग आहे तो परीक्षक म्हणजे तपासणारा, आणि दुसरा जो भाग आहे तो नियामक म्हणजे फेर तपासणी करणारा ह्या शिक्षकांसाठी असतो. म्हणून त्या चौकोनांना अजिबात हात लावायचा नाही. उत्तरपत्रिका संपूर्ण आखून झाल्यावर आपण उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर यायचं. मुखपृष्ठावर बघा महत्त्वाच्या बाबी कोणत्या लिहायच्या असतात. तर इथं आपला सीट नंबर येईल, सीट नंबर, इथे केंद्र नंबर, केंद्र क्रमांक, सीट नंबर अंकी, सीट नंबर अक्षरी. इथे कुठंही शाळेचं नाव लिहायचं नाही. आपली खून पटेल असं अख्ख्या उत्तरपत्रिकेमध्ये कुठंही लिहायचं नसतं. तसं केल्यास तो गुन्हा समजला जातो. इथे आपल्या विषयाचं नाव लिहायचं आहे, विषयाचा कोड नंबर लिहायचा आहे, आणि हा जो चौकोन आहे ह्या चौकोनासुद्धा काही मुलं छेडछाड करतात आणि काहीतरी लिहत बसतात. हा कोणासाठी आहे? तर बघा इथे आहेत प्रश्न क्रमांक, इथे आहेत तपासणारा शिक्षक, इथं आहे मॉडरेटर म्हणजे फेर तपासणी करणारा, आणि इथे आहे चीफ मॉडरेटर. त्यांच्यासाठी हे रकाने असतात. इथे आपण काही करायचं नाही. जर तुमचे गुण वाढत असतील, तुम्हाला गुण कमी मिळाले असतील, तर इथे त्यांची नोंद केली जाते. म्हणून इथं संपूर्ण उत्तरपत्रिका आखून झाल्यावर, आणि बघा हे रकाने तुम्हाला दिसतात का? हे रकाने कसले आहेत? हा इथं प्रिंटेड आकडा असतो एक, मुख्य उत्तरपत्रिका, आणि इथं तुम्ही ज्या पुरवण्या भरता ना, पुरवण्या, त्या पुरवण्यांचा आकडा इथं लिहायचा आणि इथं त्यांची बेरीज लिहायची. एक लक्षात ठेवा, एकही पुरवणी न लावणारा विद्यार्थी पैकीच्या पैकी गुण काढतो, आणि शेजारचा मुलगा पुरवणी लावतो म्हणून आपण लावायची असे विद्यार्थी जे असतात 2-2, 4-4 पुरवण्या लावणारे, त्यांना कधी कधी 40 पैकी 17, 18, 20 एवढेच मार्क मिळतात. म्हणून कोणताही पेपर असो, मराठीपासून अगदी सोशल सायन्सपर्यंत, पुरवण्या लावल्या म्हणजे आपल्याला गुण मिळाले अशातला भाग नाही. तर मूळ उत्तरपत्रिकेवर पुरवणी न लावताना सुद्धा काही मुलं पैकीच्या पैकी गुण मिळवतात. हा झाला भाग उत्तरपत्रिका आखणीचा. लिहायला जेव्हा सुरुवात करता तेव्हा लिहिताना हे असले वजनी पेन वापरायचे नाहीत. वजनी पेन कुणीही वापरू नका. त्यांना हातांना आपल्या त्रास होतो लिहिताना, अक्षर चांगलं येत नसतं. हे पेन आपल्या हातांना बरोबर लिहिता येत नाहीत. म्हणून आपण काय करायचं, लेक्सीसारखे पेन, वजनानं हलके पेन पण ब्रँडेड पेन आपण वापरायचे आहेत. आणि ते महत्त्वाचं म्हणजे निळ्या शाईचे पेन वापरा. बोर्डानं आपल्याला परवानगी दिलेली आहे. काळ्या शाईचा पेनसुद्धा